पार्श्वभूमीवर सर आदरणीय महापौर महोदयांनी सर नोव्हेंबर महिन्यामध्ये सर माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एक विनंती केली होती, एक पत्र पाठवून की हे जे काही सर गरीब लोक आहे 500 फुटाच्या खाली घरामध्ये राहतात त्यांना एक रिलीफ देण्यासाठी शासनाने याच्यावर योग्य ते निर्णय घ्यावा आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी सर हे प्रस्ताव नगर विकास खात्याकडे सर पुढे दिलेला आहे योग्य ते कारवाई करण्यासंदर्भात। आणि सर कालच आपले प्रधान सचिव माननीय श्री महेश पाटील साहेबांचा आम्हाला निरोप होता की या संदर्भात जे काही प्रशासनाची भूमिका असेल ते सुद्धा कळवण्यात यावी, तेच आम्ही सोमवारी सकाळी ते आम्ही त्यांना कळवतो आहे सर। आता सर या हे पार्श्वभूमीवर सर मला वाटतं चर्चा करायला हरकत नाही सर। धन्यवाद। हा पुढे कोण? देवाशीष जी साहेब बोलतो। साहेब बोलू का? यशवंत बोलतो। एक मिनिट थांबा, कार्यक्रम ठरवलाय तसं जाऊया। एकनाथजी तुम्ही बोलणार आहात? हो बोलतोय। हा बोला। आजचा दिवस हा खरं म्हणजे मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा आहे, कारण आजच्या या मुंबईकरांच्या दृष्टीने 500 फुटाचं जे आपण मुख्यमंत्री महोदयांनी जे आदेश आम्हाला नगरविकास विभागाला दिला होता त्याप्रमाणे आपण निर्णय घेतोय आणि त्या आजची बैठक त्यासाठी महत्वाची आहे। आजच्या बैठकीला उपस्थित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, आदित्य साहेब, पालकमंत्री असलम भाई शेख, सर्व मान्यवर महापौर आहेत, स्थायी समिती सभापती आहेत, महापालिकेचे पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर मुख्य सचिव आहेत, कुंटे साहेब आहेत, चहल आहेत आणि महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी सगळेच जण या आजच्या या महत्वाच्या बैठकीला उपस्थित आहेत। साहेब आजचा एक तसं बघायला गेलं तर हा क्रांतिकारी निर्णय ठरेल मुंबईसाठी। पाठक साहेब पण आहेत इकडे आमचे नगरविकास प्रधान सचिव, कारण सगळं ते कायदेशीर बाबी तेच करणार आहेत, त्यामुळे यामध्ये हा मुंबईकरांसाठी अतिशय मगाशी म्हटल्याप्रमाणे एक क्रांतिकारी दिवस आणि महत्वाचा, कारण हा असा 500 फुटापर्यंत मालमत्ता कर संपूर्णपणे सरसकट माफ करण्याचा निर्णय माझ्या माहितीप्रमाणे आपल्या राज्यातल्या महापालिकेचाच नाही तर देशामध्ये अशा प्रकारचा निर्णय घेण्याचं धाडस कुणी केलं नसेल। कारण शेवटी मुंबई आणि शिवसेना हे जे काही नातं आहे हे गेले आम्हाला काय कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही, आणि मुंबईकरांनी नेहमीच शिवसेनेवर भरभरून प्रेम केलंय आणि आदरणीय शिवसेना प्रमुखांनी बाळासाहेबांनी देखील या ठिकाणी त्यांची आठवण आल्याशिवाय ही बैठक किंबहुना हा कार्यक्रम पुढे जाऊ शकत नाही। कारण मुंबईवर जेव्हा जेव्हा आपत्ती संकट आली त्या वेळेस आदरणीय बाळासाहेब आणि शिवसेना सगळ्यांच्या मुंबईकरांच्या पाठीशी उभी राहिली आणि नेहमी कितीतरी वेळा असा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला की मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये ते ठीक आहे, पक्षाला प्रत्येकाला जिंकायचं असतं, परंतु प्रयत्न करून देखील कुणाला त्याच्यामध्ये यश मिळालं नाही, कारण मुंबई करांनी शिवसेनेच्या पाठीशी राहण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून केलंय। यामध्ये मी हेही सांगू इच्छितो, आता तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आहेत, परंतु ते मुख्यमंत्री नव्हते तेव्हा देखील मुंबईमध्ये कुठलीही आपत्ती येऊ दे, साथीचे आजार पसरू दे, किंबहुना अगदी पावसाळ्यामध्ये नाले सफाई पासून पाणी तुंबण्याचे जे प्रकार होतात हे स्वतः जातीने पक्षप्रमुख असताना देखील त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीकडे बारीक लक्ष दिलेलं। त्यामुळे हे मुंबईवर जे काही प्रेम शिवसेनेने केलंय, शिवसेनेने मुंबईवर केलंय हे सर्वश्रुत आहे। आणि आता कोविड मध्ये देखील आपण पाहिलेलं आहे की ज्या पद्धतीने आपण मुख्यमंत्री महोदयांनी हे सगळं हँडल केलेलं आहे। आपण कोविडचं जे काही एवढी मोठी म्हणजे मुंबई, मी परवा या अधिवेशनात देखील म्हणालो, माझ्या माहितीप्रमाणे देशात नाही तर जगामध्ये एवढं पॉप्युलेशन लोकसंख्या असलेलं हे मुंबई हे पहिलं शहर आहे आणि या शहराच्या तेवढ्या समस्या देखील आहेत, प्रश्न देखील आहेत, आव्हानं देखील आहेत आणि यावर सगळं मात करत करत आपण इथपर्यंत आलेलो आहे।
आणि कोविड देखील तशाच प्रकारचं कोविडवर नियंत्रण मिळवलं. आपल्या मार्गदर्शनाखाली आपण जे आदेश दिले त्याप्रमाणे सर्वांनी काम केलं आणि धारावी सारखं जे काही एवढं गजबजलेली जी काही झोपडपट्टी आहे त्या ठिकाणी देखील त्यामध्ये आदित्यजींनी देखील आणि सगळ्यांनीच आपण लक्ष घातलं आणि हे कोविड नियंत्रणात आणलं. त्याचं ऍप्रिशिएशन पूर्ण सुप्रीम कोर्टापासून, केंद्र सरकारपासून, वॉशिंग्टन पोस्ट पासून सगळ्यांनी केलं. इतर राज्यांनी देखील त्याचं अनुकरण केलेलं आहे आणि सगळ्यांनी पहिली लाट, दुसरी लाट पाहिली, ऑक्सिजनचा तुटवडा पाहिला, त्यावेळची सगळ्यांची धावपळ पाहिली. आता देखील जेव्हा ओमायक्रॉन आला त्यावेळेस देखील उद्धव साहेब हॉस्पिटलमध्ये होते. हॉस्पिटलमध्ये असताना देखील त्यांनी मला फोन केला होता आणि सांगितले, एकनाथकडे तुमचं MMR मध्ये तुम्ही बैठक घ्या तातडीने, ओमायक्रॉन येतोय. आणि हे सगळं जर पाहिलं आपण तर जी काही कळकळ आणि तळमळ जी आहे मुंबई शहराबद्दल, मुंबईतल्या रहिवाशांच्या बद्दल, ते कुणालाही नाकारता येणार नाही. आणि म्हणून हे जे काही त्यांचे मुंबईकरांचे आपल्यावर असलेले ऋण आहेत, त्यांचे आशीर्वाद आहेत, यामधून आपण थोडं का होईना उतराई होण्याचा हा प्रयत्न उद्धव साहेबांनी मनामध्ये आणला आणि त्याप्रमाणे आपण ती सगळी जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण पार पाडत इथपर्यंत आलो. अधिवेशनामध्ये देखील जेव्हा मुंबईचा विषय आला त्यावेळेस देखील विरोधी पक्षाच्या सगळ्यांनी एक चॅलेंज दिलं, आव्हान दिलं, 500 फुटाचं तुम्ही कधी करणार, 500 फुटाचं कधी करणार. त्यांना आम्ही सांगितलं की 500 फुटाचा शब्द हा आमच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेला आहे. ते जेव्हा मुख्यमंत्री नव्हते तेव्हा दिलेला आहे. आता ते मुख्यमंत्री आहेत, मी नगरविकास खात्याचा मंत्री आहे, त्यामुळे माझी जबाबदारी आहे. लवकरच आपल्याला गोड बातमी सरकारकडून मिळेल हा शब्द त्यावेळेस देखील अधिवेशनात मी परवाच्या दिला होता. आणि आज ती बैठक या ठिकाणी होते. सगळं जे काय आज आपण हा निर्णय जो 500 फुटाच्या पर्यंतचा घेण्याचा निर्णय आपण मुंबई महापालिका आणि त्याच्या ज्या काही सोपस्कार आहेत नगरविकास विभागाच्या माध्यमातून आपण पार पडतोय. या मागे उद्धव साहेबांचं हे सगळं जे काय आहे त्यांचं जे काही प्रेरणा आहे आणि त्यांनी एक मनामध्ये भावना ठेवली की बाबा आपण या कोविडचं संकट सुरू झालेलं आहे. यापूर्वी देखील जे 500 फुटाच्या घरात राहतात हे सर्वसामान्य कुटुंब आहे आणि सर्वसामान्य कुटुंब नेहमीच आपल्याबरोबर राहिलेले, त्यांना दिलासा देण्याचं काम, त्याची जबाबदारी आपली आहे. आणि आता कोविडमध्ये तर आणखी परिस्थिती तशी सगळ्यांची खालावलेली आहे आणि म्हणून हा जो काही निर्णय आपण या ठिकाणी आज मुख्यमंत्री महोदय घोषणा करणार आहेत त्याची, या निर्णयामुळे सर्वसामान्य माणसाला मोठा दिलासा मिळेल. 16 लाख मगाशी चहलजींनी सांगितलं, 16 लाखापेक्षा जास्तीच्या कुटुंबाला त्याचा फायदा होईल. आणि खऱ्या अर्थाने हे देखील आहे आपण अनेक निर्णय घेतले साहेब या मुंबईसाठी किंबहुना राज्यातल्या लोकांसाठी. नगर विकास विभागाच्या माध्यमातून देखील आपण प्रीमियम मध्ये देखील त्यांना सूट दिली, प्रीमियम मध्ये आपण सवलत दिली. फार मंदीची लाट आली होती, सगळी कोलमडून पडली होती अर्थव्यवस्था आणि रिअल इस्टेटला देखील मोठा दिलासा आपण दिला. स्टॅम्प ड्युटीच्या माध्यमातून देखील आपण सांगितल्याप्रमाणे आपण निर्णय घेतला आणि आज माझ्या माहितीप्रमाणे खूप चांगला एक मेसेज जो आहे आणि एक पब्लिक परसेप्शन आपल्या सरकारच्या बद्दल अतिशय चांगलं या त्यांची आपली जी लोकभावना आहे की बाबा हे सरकार जे आहे, कोणी किती काही म्हटलं तरी सुद्धा कोविड असता, कोणी काय म्हटलं सरकार काम करत नाही, हे सगळं त्यांच्या बाता आहेत, त्याला काय आपल्याला लक्ष देण्याची आवश्यकता नाही. आज आपण कोविड असताना देखील आपण कुठेही विकासाला कात्री लावली नाही. आपण या जे नगर विकासच्या माध्यमातून युनिफाईड DCPRचा आपण निर्णय घेतला. मुख्यमंत्री महोदय आपल्याला सांगायला मला आनंद वाटेल की सगळ्या महत्वाच्या वृत्तपत्रांनी देखील अग्रलेख लिहिले त्याच्यावर पॉझिटिव्ह. कारण इतर वेळेस बिल्डरला फायदा झाला, हे झाला, टीका होतात, परंतु जे आपण केलं त्याचा सर्वसामान्य माणसाला, एंड युजरला फायदा झाला. घरं मोठ्या प्रमाणावर स्वस्त झाली. कोविडच्या काळात ट्रान्झॅक्शन झाले मोठ्या प्रमाणावर. कोविडच्या पूर्वी जेवढी खरेदी विक्री झाली नाही तेवढी कोविडच्या काळामध्ये झाली. मी चहल साहेबांना विचारलं की बाबा हे आपण केल्यामुळे किती फायदा झाला. ते बोले आम्हाला 4,000 मिळणार होते ते 7,500 मिळाले. 11,000 आता आमचे होतील. 11,000 कोटी रुपये हे मुंबई महापालिकेची. इतर महापालिकांना देखील म्हणजे हा जो काही निर्णय आपण घेतला तो कुठल्याही विकासाकडे दृष्टिकोन ठेवून घेतला नाही. हा सर्वसामान्य लोकांना याचा फायदा होईल म्हणून घेतलेला आहे. आणि म्हणून या प्रकारे देखील आपण मुंबईकरांना मोठ्या प्रमाणावर
दिलासा दिलाय. राज्यातल्या देखील MMR मधल्या देखील मुंबई, पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड या संपूर्ण शहरांना देखील त्याचा फायदा झालेला आहे. आणि आज आपण खास करून मुंबईकरांना 500 फुटाचं जे घर आपण जे आहे प्रॉपर्टी टॅक्स मध्ये त्यांना सरसकट माफ आपण करतोय. शेवटी शिवसेना दिलेला शब्द पाळते, वचनाला जागते. हे जे काय आपलं ब्रीदवाक्य बाळासाहेबांपासून आहे ते मुख्यमंत्री महोदयांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण दिलेला शब्द पाळतोय. हा देखील मेसेज जो आहे हा फार मोठा मेसेज लोकांमध्ये जाईल. आणि आपण कुठल्याही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच आपण कुठले निर्णय घेत नाही. निवडणुका असू द्या नसू द्या, आपलं शिवसेनेचं काम वर्षाचे 12 महिने सुरू असतं. ते महापौर मॅडम इकडे आहेत, कुठे पूर आला, पाऊस पाणी भरलं, महापौर आपले एकटे फिरत असतात. म्हणजे आपले सगळे लोक कामावर असतात, फील्डवर असतात. आपले पदाधिकारी असतील, स्टँडिंग कमिटी आहे, उपमहापौर आहे, नगरसेवक आहेत, हे सगळे लोक प्रत्येक वेळे काम करतात. आदित्यजी देखील इथे आहेत. आपल्या धारावी असेल, वरळीमध्ये धारावी पॅटर्न आपला जाहीर झाला, त्याच्यामध्ये लोकांनी त्याची वाहवा केली. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेव्हा काय निवडणुका नव्हत्या, आणि म्हणून निवडणुका असू द्या नसू द्या आपण काम करतो, दिलेला शब्द पाळतो. हे आज या 500 फुटाच्या घरांचा निर्णय घेत असताना लोकांमध्ये लोकांना कळेल की आपण फक्त निवडणुकीसाठी जिंकण्यासाठी कुठलाही निर्णय घेत नाही, तर सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय आपण आजपर्यंत घेतलेत. म्हणून मुंबईतला प्रत्येक माणूस शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आणि म्हणूनच आपण इतके वर्ष मुंबई, ठाणे या मोठ्या शहरांमध्ये आपण सत्तेमध्ये आहोत, कारण आपण दिलेली वचनं पाळतो. आपण आश्वासन देत नाही, जाहीरनामा काढत नाही, आपण वचननामा काढत असतो. एवढंच मला या प्रसंगी आपल्याला सांगायचं आहे. मुख्यमंत्री महोदयांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईन, कारण आपण एकदा सांगितलं की हे आपल्याला करायचं आहे आणि आपण ते करतो आहोत. त्याप्रमाणे आपली सगळी प्रक्रिया मुंबई महापालिकेला आयुक्तांशी आमचे पाठक साहेब बोललेले आहेत, त्याप्रमाणे आपण ही आजची जी काही महत्वाकांक्षी आणि क्रांतिकारी निर्णय आपण आपल्या मुखातून आपण घोषित करा, आणि अशा प्रकारची विनंती आपल्याला करतो. धन्यवाद सर. नमस्ते सर, मी महेश पाठक. सर, आपण महापालिकेचा प्रस्ताव जसा येईल त्याप्रमाणे आपण कॅबिनेटला प्रस्ताव आणू आणि याच्यावरती अध्यादेश काढून त्यांच्या मुंबई महापालिका अधिनियम मध्ये बदल करावा लागेल. आणि शिक्षण आणि रोजगार हमी उपकर आणि वृक्ष उपकर ह्या दोनसाठी वेगळ्याने एक करावं लागेल. त्याची मान्यता आपण मंत्रिमंडळामध्येच घेऊ आणि नंतर आपण अध्यादेश काढू आणि ते अनुषंगिक बदल आपण करू. आणि या अनुषंगाने सर 22-23 पासून म्हणजे त्यांचा प्रस्ताव जसा असेल त्या वर्षापासून 500 स्क्वेअर फूट पर्यंतचे आणि त्याच्यामध्ये सर 462 कोटीचा त्यांना रेव्हेन्यूचा लॉस आहे. हे सगळं नमूद करून आपण परवानगी घेऊ. वित्त विभागाला जावं लागेल आणि गव्हर्नर साहेबांची मान्यता घ्यावी लागेल. पाठक साहेब, हे आपल्या सगळ्या सोपस्कार आपण करत राहू. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आपल्या जानेवारी नवीन वर्षापासून आपण ती सवलत देणार आहोत. ती बाकी प्रक्रिया आपण करूया. येस सर. 22-23 या 1 एप्रिल 22 पासून होईल सर. ते काय तुमचं आर्थिक वर्ष काय असेल? येस सर. ठीक आहे. धन्यवाद. ठीक आहे. पहिल्या प्रथम या बैठकीला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बांधवांनो आणि मातांनो. मुख्यमंत्री साहेब, मी थोडं बोलू का? असलम शेख बोलतोय. जरा माझं बोलून झालं होती, बोला ना. मी पटकन बोलतो. मग तुम्ही कंटिन्यू ठेवा. सगळ्यांना मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आहे. हे येतं वर्ष म्हणजे आजपासून सुरू झालेलं नवीन वर्ष हे सर्वांना सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं आणि भरभराटीचं जावो आणि या पुढची सुद्धा सर्व वर्ष उत्कृष्टाची जावो ही माझी सर्वांना शुभेच्छा आहे. अनेकांना असं वाटलं असेल की मी टीव्हीवरती दिसलो म्हणजे हे फक्त कोरोनावरती बोलणार, पण मी आज कोरोनावरती बोलणार नाहीये. आवश्यकता लागू नये, पण लागली तर काही दिवसांनी बोलेन. आजचा हा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे. मला व्यक्तिशः एकतर अस्सल मुंबईकर, त्याच्यानंतर शिवसेनेचा पक्षप्रमुख, आणि साहजिकच आहे ही आपली मुंबई ज्या राज्याची राजधानी आहे, देशाचं आर्थिक केंद्र आहे, त्या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मनोमन आनंद होतो आहे. एकनाथजी, आपण जे बोललात ते बरोबर आहे. एक थोडंसं नाही म्हटलं तरी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी
सांभाळत असताना आपली जी काही पाळंमुळं आहेत ती विसरून चालणार नाहीत. 1966 पासून मुंबईत जन्माला आलेली शिवसेना ही आज कित्येक वर्ष मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळते. आणि ही आता आमच्या घराण्याची नाही म्हटलं तरी चौथी पिढी. माझे आजोबा हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रणी होते. जे 5 महत्वाचे नेते होते त्यातले माझे आजोबा हे शिलेदात्यातले महत्वाचे. त्याच्यानंतर माझ्या वडिलांची काही ओळख करून देण्याची आवश्यकता नाही, शिवसेना प्रमुखांची. मी तुमच्या समोर आहे आणि चौथी पिढी म्हणजे आता आदित्य आहे. जे काम आपलं कर्तव्य म्हणून आणि नुसतं काम म्हणून नाही, केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर मुंबईवरचं प्रेम म्हणून शिवसेना प्रमुखांनी सुरू केलं, तेच आज आम्ही पुढे नेतो आहोत. आणि आज तर मला तुमच्यासारखे सगळे शासनातले आणि संघटनेतले सहकारी आणि सोबती मिळालेले आहेत. मला तेही दिवस आठवत आहेत की शिवसेना प्रमुख स्वतः जातीने जाऊन रस्त्यांचं काम कसं चालू आहे, एखादं नाले सफाईचं कसं आहे, इतर कोणती सौंदर्यीकरण असेल तर तिकडे काय चाललेलं आहे, आणि त्याप्रमाणे ते तिथे सूचना देत. हे पाहत पाहत मी मोठा होत असताना मी सुद्धा मग रस्त्याची कामं एक साधारणतः ही कामं मध्यरात्रीनंतर सुरू होतात. आता तर दिवसा पण आपण करतो, पण नाले सफाईचं काम त्या काळामध्ये काही ठिकाणी नाल्यात उतरून बघितलेलं आहे. मग दहिसर नदीचं काम असेल, आणखीन कुठलं काम असेल. आता हा माझा ताण थोडासा कमी, थोडा म्हणजे पूर्ण हा आदित्यने केलेला आहे. तो रात्री अपरात्री आपल्या सर्वांसोबत, मग आपले नगरसेवक आहेत, त्याच्यानंतर महापालिकेतले अधिकारी आहेत, आता इकडे माझ्यासमोर कुंटे साहेब आहेत, चहल साहेब आहेत. कुंटे साहेब सुद्धा त्यावेळेला आयुक्त होते. कुंटे साहेब आपल्याला आठवत असेल की आपण या सगळ्या व्हिजिट करत होतो आणि पाठी लागून ही कामं करताना सुविधा तर द्यायच्याच आहेत. मग ते मेट्रो असेल, आणखीन रस्त्यांची कामं असेल, नाले सफाई असेल, सौंदर्यीकरण असेल. पण एक विचार असा डोक्यामध्ये आला की मुंबई कर, आता कर म्हटल्यानंतर यांनी फक्त करच भरायचे का, की मुंबई कर म्हणजे नुसते कर भरायचे, कर 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 म्हणजे देतोय आपलं दोन्ही कराने आणि त्याला मिळतंय काय, तो जो काय कर देतो आहे. आणि बऱ्याचदा आपण असं म्हणतो, जे मला स्वतःला मान्य नाही, की आपण मोठमोठी कामं केल्याची होर्डिंग लावतो, जाहिराती देतो आणि ठीक आहे, मग माझा फोटो असेल, अस्लम भाईचा असेल, एकनाथजींचा असेल, इतर सगळ्या आम्ही हे केले. अरे हो, आम्ही हे केले नक्की केले, पण हा सगळा जो काही पैसा आहे हा पैसा जनतेचा आहे, त्यांच्या कष्टाचा पैसा आहे. आणि आपण असं काही मोठं नाही केलेलं. जे आपलं काम आहे ते आपण केलंच पाहिजे आणि ते काम आपण केलं तर त्याची जाहिरात करायची हे मला स्वतःला पटत नाही. हा एक गोष्ट बरोबर आहे की शेवटी राजकारण म्हटल्यानंतर आपण काही केलं तर भ्रष्टाचार केला, नाही केलं त्यांनी काहीच नाही केलं, मग शेवटी आपली टिमकी आपल्यालाच वाजवावी लागते की बघा आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही असं करू, आम्ही तसं करू. आणि हे यालाच तर राजकारण म्हणतात. अनेक जण असे असतात किंवा आहेत की वाटेल ते सांगतात, आम्ही तुमच्यासाठी तारे तोडून आणू, आम्ही तुमच्यासाठी चंद्रावरती उड्डाणपूल बांधून देऊ. ज्या काही गोष्टी होण्यातल्या नसतात त्या सांगतात, लोक फसतात आणि मतं देऊन मोकळे होतात. मग 5 वर्ष काही बोलायचं नाही, मग पुढच्या वर्षी अहो तुम्ही बोलला होतात नाही का की तुम्ही आमच्यासाठी तारे तोडून आणाल. ते निवडणुकीत असं बोलावं लागतं आणि मग असं बोलल्यानंतर लोक बऱ्याचदा त्यांनाच तारे दाखवतात. तर अशा काही गोष्टी आपण केलेल्या नाहीत आणि करणार नाही. शिवसेना आणि आता तर सोबत नवीन मित्र आलेले आहेत, काँग्रेस आहे, त्यांची अस्लम भाई इकडे सोबत बसलेले आहेत, राष्ट्रवादी आहे. आता आपण तिघे मिळून पुढे जातो आहोत. आणि इतर पक्ष म्हणजे आता इतर कोण राहिले हे तुमच्या लक्षात आलं असेल, आपण तिघे एकत्र आल्यानंतर असंच चाललेलं आहे. आम्ही ह्या गोष्टी करू, आम्ही त्या गोष्टी करू आणि नंतर कालांतराने तेही विसरतात आणि लोकही विसरतात. पण शिवसेनेची परंपरा जी शिवसेना प्रमुखाने आखून दिलेली आहे की एक तर खोटं बोलायचं नाही, जे जमणार असेल तेच वचन द्यायचं, जे जमणार नसेल ते निवडणूक जिंकण्यासाठी सुद्धा उपयोगी पडणार असलं तरी खोटं वचन द्यायचं नाही. ही आपली परंपरा आहे. आणि त्या परंपरेमध्ये माझ्यासमोर सगळे बसलेले आहेत, एकनाथजी आहेत, यशवंत आहेत, किशोरीताई आहेत, सगळे शिवसैनिक हे त्यातनं मोठे झालेले आहेत आणि हीच परंपरा आपण पुढे नेतो आहोत. आज मला आनंद एका गोष्टीचा होतोय की गेली निवडणूक आता आपली कधी होती 2017. या 2017ला आपण अनेक आश्वासनं किंवा वचनं, आश्वासने शिवसेनेच्या शब्दकोशात नाही, आपण वचन देतो आणि वचन पाळतो.
आपण एक वचननामा दिला, वचननामा केला. कारण शेवटी निवडून कशासाठी द्यायचं, मतं आम्ही तुम्हाला का द्यायची, तुम्ही असं काय आमच्यासाठी करणार आहात, हे तर लोकांना सांगायलाच पाहिजे, सांगितलंच पाहिजे. आणि ते सांगितलं नाही तर लोक मत देणार नाहीत. कशाला आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही काहीच जर का करणार नसाल, माझ्या जीवनामध्ये माझं जीवन जर सुसह्य तुम्ही करणार नसाल तर उपयोग काय तुमचा, मला काय म्हणून मतं देऊ, काय म्हणून आम्ही तुम्हाला डोक्यावर बसू. तर त्यावेळेला एक वचननामा, इतर देतात ते जाहीरनामा, आपण देतो तो वचननामा. आम्ही वचनबद्ध आहोत, जे जे आम्ही इकडे तुम्हाला देऊ सांगितलेलं आहोत आहे त्याच्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आणि असा हा वचननामा जेव्हा तयार केला त्यातली बहुतांश वचनं ही आपण पूर्ण केलेली आहेत. एक महत्वाचं वचन जे राहिलं होतं ते हेच की जे 500 फुटापर्यंत जे नागरिक मुंबईकर आपल्या घरात राहतात 500 फुटापर्यंतचा मालमत्ता कर रद्द करणं हे एक महत्वाचं वचन हे त्या वचननाम्यातलं आहे. आणि हे वचन विचारपूर्वक दिलं होतं की हे होऊ शकतं. अनेक वचनं आपण दिलेली आहेत की शाळेतल्या विद्यार्थ्यांना युनिफॉर्म मध्ये असताना बस सेवा मोफत केलेली आहे, बस प्रवास, असे अनेक आहेत. म्हणजे वचननामा जर का काढला आणि त्यातली वचनं, मला वाटतं यशवंत तुम्ही हे सगळं पूर्ण अभ्यास केलेला आहे, किशोरीताई तुम्ही पण केलेला आहे, कारण तो पण एक लेखाजोखा आपल्याला जनतेला द्यावाच लागेल की आम्ही 2017 साली काय बोललो होतो, त्यातलं काय राहिले हे प्रामाणिकपणाने सांगू. आणि काय काय केलेलं आहे हे सुद्धा एक धाडसाची काही आवश्यकता नाही, पण रोखठोकपणाने जे विरोधक अंगावरती येतील त्यांना हे सांगणं गरजेचं आहे. तर हा सगळा लेखाजोखा मांडत असताना महत्वाचा जो एक मुद्दा होता की मालमत्ता कर रद्द. मी एकनाथजी तुम्हाला, चैलसाहेब तुम्हाला आणि महेशजी तुम्ही सगळे ज्यांचा सहभाग सहयोग हा निर्णय घेण्यामागे आहे त्यांना खास व्यक्तिशः तर धन्यवाद देतो आहे, पण मुंबईकरांच्या वतीने सुद्धा तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो आहे. आणि मी पुन्हा एकदा सांगतो की व्यक्तिशः मी तर आहेच, शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून पण आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी आज खूप आनंदित आहे, समाधानी आहे. कारण जे वचन आपण त्यावेळेला दिलं होतं, एक मुंबईकरांना दिलासा, देशाचं आर्थिक केंद्र असणारी मुंबई सांभाळणं, तिची अर्थव्यवस्था सांभाळणं, त्या सगळ्या नागरिकांना ज्यांनी कष्टाने मुंबई उभारलेली आहे त्या कष्टकऱ्यांचा घाम ते गाळत आहेत, त्याचं मोल राखणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण अनेक जण येतात आणि अनेक जण जातात, हे काय चालूच असतं, असं बोलायचंच असतं, बोलून मोकळं व्हायचं. आम्ही तोंडातनं वाफा नुसत्या काढत नाही, तर जे बोलतो ते करतो आणि त्या वचनाला आपण जागलेलो आहोत. आणि ते सुद्धा एकनाथजी तुम्ही म्हणालात की जानेवारीपासून, म्हणजे आज जानेवारी सुरू झाली, महेशजी जे जे आपल्या शासनाकडनं करायची आवश्यकता ती करा. आपण सगळे एकत्र आहोत. देवाशीषजी मुख्य सचिव आपल्या सोबत आहेत, संबंधित सगळे अधिकारी आहेत. तत्काळ ह्या निर्णयाची घोषणा नाही तर मला अंमलबजावणी पाहिजे ताबडतोब, म्हणजे जेवढ्या लवकर होईल तेवढं ताबडतोब याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. आणि मुंबईकरांचा जो विश्वास आमच्यावरती आहे की नाही, हे जे बोलतात ते करतात. आणि नुसतं हाच भाग नाही तर ज्या वेळेला आपत्ती येते, मग ती नैसर्गिक असेल किंवा अनैसर्गिक असेल, तेव्हा धावून हीच लोक येतात. बाकीची लोक त्यावेळेला म्हणजे मी आपल्या विरोधकांचं बोलतोय, ते बाकी कुठे असतं त्यांना शोधावं लागतं. असो, राजकारणाबद्दल मी आज काही बोलत नाही, पण खरोखर तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो. आणि तुमच्यासारखे सगळे सहकारी लाभल्यानंतर मी मुंबईकरांना वचन देतो की तुम्ही निश्चिंत राहा. तुमच्या सगळ्या आरोग्याची असेल, इतर सर्व गोष्टींची असेल, काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. फक्त आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी खंबीरपणे असू द्या, एवढीच एक विनंती करतो. सर्वांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.